चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। काय प्रतिक्रिया आल्या? विशेषतः आमचं असणारं जे महाराष्ट्र पोलीस दल आहे, महाराष्ट्र दलातील आमचे असणारे अधिकारी, आमचे असणारे जे कर्मचारी आहेत, तर त्यांचे प्रचंड मला फोन आले आणि त्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की हा कार्यक्रम जो आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तग धरून राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। गावातील सुद्धा अनंत लोकांनी शुभेच्छा दिल्या। सेवेसाठी शुभेच्छा माऊली। रामकृष्ण हरी। जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण दळिता कांडिता तुझ गायीन आनंदा तुझ गायीन आनंदा तुझ गायीन आनंदा आदळीता कांडिता तुझ गायीन अनंता तुझ गायीन अनंता तुझ गायीन अनंता नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी माय बाप बंधू बहिणी तुझा सखा चक्र पाणी नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी माय बाप बंधू बहिणी तुझा सखा चक्र पाणी नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी लक्ष लागले चरणासी म्हणे नाम याची दासी नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी लक्ष लागले चरणासी नाम याची क्षण भरी तुझे नाम गा मुरारी पीठ पार कुमाई हे विठ्ठल विठ्ठल भारत माता की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज
यांचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री संत जनाबाई महाराज स्वतःच्या अंतःकरणातील असणारा भाव भगवंताच्या समोर प्रतिपादन करतात. विशेषतः मी माझं विहित कर्म करत असताना, दळताना, कांडताना देवा तुझं नामच चिंतन करणारे, तुझं नाम गाणारे. विशेषतः हे करत असताना एका क्षणाचाही विसावा घेणार नाही. माझा कारभार काही असेल तर फक्त तू आहेस. माझे माय बाप बंधू बहीण सखा कोणी असेल तर तू आहेस. आणि म्हणून माझं लक्ष जर कुठं लागलंय तर ते तुझ्या चरणावर लागलंय देवा. हे जनाबाई महाराज या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. भजन करा विठ्ठला विठ्ठला. जनाबाई महाराजांनी या अभंगाद्वारे दास्यत्व भाव, कांता कारण भाव, सख्यत्व भाव हे तिन्ही भाव समर्पण भावामध्ये विलीन केलेले आहेत. भजन करा विठ्ठला विठ्ठला. जनाबाई महाराज अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. दळिता कांडिता तुझं गायन अनंता. देवा मी दळत असताना, कांडत असताना, विहित कर्म करत असताना तुझं नामस्मरण करणारे. वास्तविक एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की बाबा तू दळण दळ, कांडण कर किंवा भांडे घास किंवा धुणं धु किंवा गौऱ्या थाप असं एखाद्याला सांगितलं तर तो म्हणणार आहे की नाही नाही हे जरा हलकं काम आहे, मी हे अजिबात करणार नाही. मला हे या ठिकाणी असं सांगायचं आहे की ही प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा, खालच्या दर्जाचं काम असताना सुद्धा जनाबाई महाराज ते अत्यंत निष्ठेनं करत आहेत आणि हे करताना परमार्थ करत आहेत. मला हे या ठिकाणी सांगायचं आहे मायबाप की परमार्थ करता करता तुमच्या आमच्यासाठी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जनाबाई महाराजांनी ओव्या रचलेल्या आहेत, अभंग रचलेले आहेत, एवढं मोठं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. ही अत्यंत उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. मी आवर्जून सांगतो, जग स्वतःचं अस्तित्व हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण करणाऱ्या माणसाला जग डोक्यावर घेतं मायबाप. आता एक बिरुदेव ढोणे नावाचा असणारा जो मुलगा आहे त्या मुलांना UPSC नावाची जी परीक्षा आहे ती क्रॅक केली आणि IPS म्हणून त्याला एक रँक मिळाली. पूर्ण महाराष्ट्र आज त्या मुलाला डोक्यावर घेतोय. विशेषतः या पूर्वीच्या काळामध्ये का UPSCचे मुलं का महाराष्ट्रातून पास झाले नाही का अनंत पास झाले. मग बिरुदेव ढोणेला लोकांनी डोक्यावर का घेतलं याचं कारण आहे जनावरं सांभाळता सांभाळता, मेंढरं सांभाळता सांभाळता घराची असणारी परिस्थिती ही प्रतिकूल असताना देखील भारतातील सर्वात मोठी परीक्षा हा बिरुदेव ढोणे नावाचा मुलगा पास झालेला आहे मायबाप. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अस्तित्व निर्माण केलंय म्हणून पूर्ण महाराष्ट्रानं ह्या असणाऱ्या युवकाला डोक्यावर घेतलंय. मला हे सांगायचंय जनाबाई महाराजांचा असणारा जो परमार्थ आहे तो सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमधला आहे. जनाबाई महाराज अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. दळत असताना, कांडत असताना, मी माझं विहित आणि नित्य नैमित्तिक कर्म करत असताना देवा तुझं नामस्मरण करणारे. आता मला सांगा, नित्य नैमित्तिक विहित कर्म हे करणं सुद्धा एक परमोच्च असा परमार्थ आहे. शेतकऱ्यानं शेती करणं हा परमार्थ आहे. व्यापाऱ्यानं चांगला नैतिक स्वरूपानं व्यापार करणं हा परमार्थ आहे. आमच्यासारख्या पोलिसांना लोकांची सेवा करणं हा परमार्थ आहे. डॉक्टरांना एखाद्या पेशंटची अंतःकरणातून सेवा करणं मायबाप हा परमार्थ आहे. आणि सैनिकांना शत्रूला आणि दुश्मनांना म्हणजे आतंकवाद्याला गोळ्या घालणं हा परमार्थ आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला. विहित स्वरूपाचं कर्म करणं ही सर्वात मोठी एक प्रकारची सेवा आहे मायबाप. आणि जनाबाई महाराज हीच असणारी जी सेवा आहे ती या अभंगाद्वारे प्रत्यक्ष प्रगट करतायत. दळिता कांडिता तुझं गायन अनंता. देवा मी दळत असताना, कांडत असताना तुझं गुण गाणारे. विशेषतः अभेदात्मक स्थितीतून जनाबाईंनं हे असणारं प्रमाण रचलेलं आहे. परंतु नाथ महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतात की असणारा लक्षणात्मक अर्थ सर्व कार्य करता हरी बोला सर्व कार्य करता हरी बोला सर्व कार्य करिता हरी बोला सर्व कार्य करिता. उठता बैसता भांडता कांडता जनी विजनी हा प्रत्येक स्वरूपाचं कार्य करत असताना काय करा, भगवंताचं नामस्मरण करा.
असं आमचे नाथ बाबा प्रतिपादन करतात. बाबा हाच असणारा आमचा जो सोपा धर्म आहे तो आमच्या साधू संतांनी सांगितला. परमार्थ करण्यासाठी तुम्हाला वनात जाण्याची आवश्यकता नाहीये, तनात जाण्याची आवश्यकता नाही. घरी राहून तुम्ही गोड अशा स्वरूपाचा परमार्थ करू शकता. ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा, असं साधू संत प्रतिपादन करतात. माझ्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सावता महाराजांनी हा शेती करता करता परमार्थ कसा करायचा हे आम्हाला सांगितलं. कांदा मुळा भाजी यावगी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी. शेती करता करता परमार्थ कसा फुलायचा हे आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी आणि आमच्या संत सावता महाराजांनी आम्हाला समजून सांगितलं. मडक्याला आकार देता देता भक्तीला आकार कसा द्यायचा हे आमच्या गोरोबा काकांनी समजून सांगितलं मायबाप. आणि सोन्याला आकार देता देता परमार्थाला आकार कसा द्यायचा हे आमच्या नरहरी सोनार महाराजांनी समजून सांगितलं. आणि दळताना कांडताना गौऱ्या रचताना परमार्थ कसा फुलवायचा हे आमच्या जनाबाई महाराजांनी समजून सांगितलं मायबाप. काय समजून सांगितलं ऐका. जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे. आणि म्हणून जनाबाई महाराज प्रतिपादन करतात. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. गायीन शब्द गुरुजी वापरलेला आहे या ठिकाणी. खरोखर परमार्थ करण्यासाठी गाण्याची आवश्यकता आहे का हो? मी सांगेल की अजिबात गाण्याची आवश्यकता नाही. पण परमार्थ करण्यासाठी भक्ती करण्यासाठी भावाची मात्र आवश्यकता आहे. भावबळे आकळे येरविना कळे करतळी आवळे तैसा हरी, किंवा तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. परमार्थ करण्यासाठी गाण्याची आवश्यकता नाहीये, पण भावाची आवश्यकता आहे. आणि अंतःकरणात भाव हे गाणं निर्माण करतं. आणि म्हणून जनाबाई महाराज म्हणतात हा दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. आता कसं गायचंय? भजन करा विठाला विठाला सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के गे अनुभव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असं गायचं. अरे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणखी कसं गायचंय? मायबाप सतत गायचंय. एक क्षणाचाही विसावा न घेता गायचंय. नवी संवेक्षण भारी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. नवी संवेक्षण तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. एक क्षणाचाही विसंब आणि विलंब न लावता वेळ वाया न घालवता परमार्थ करायचं हे आमच्या साधू संतांनी आम्हाला समजून सांगितलं. मायबाप तुमच्या जीवनातला वेळ हा अत्यंत मौल्यवान आहे. म्हणून वेळोवेळी साधू संत वेळेचं महत्व प्रतिपादन करतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. हे जनाबाई महाराजाला चांगलं कळतंय. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात ना विसंबे एक क्षणभरी. हा एक क्षण सुद्धा वाया घालवणार नाहीये, विसावा घेणार नाहीये. तुझे नाम गा मुरारी. म्हणजे जर नियमित भगवंताचं नाम असेल मायबाप तर 100% त्या व्यक्तीचा कारभार, त्या व्यक्तीचं सर्वस्व भगवंत असतो. म्हणून जनाबाई महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर. हा आता कारभार म्हणजे काय? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. हा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
आता त्याचा नित्य जर कारभार असेल ना तर त्याचं सर्वस्व तो भगवान परमात्मा होऊन जातो मायबाप. विषय तो त्यांचा झाला नारायण, हा न आवडे जनधन, माता पिता सर्वत्व भगवान होऊन जातो. म्हणजे कोण होऊन जातो? माय भगवंत होऊन जातो, बाप भगवंत होऊन जातो. जनाबाई महाराज हे 4थ्या चरणातून प्रतिपादन करतात. माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी. देवा माझी माय तू आहेस, माझा बाप तू आहेस, माझा बंधू तू आहेस, माझा सखा तू, सर्वस्व तू आहेस. विशेषतः गुरुजी संसारामध्ये हे जे 4-5 लोक आहेत ते अत्यंत महत्वाचे असतात. त्यांच्याशिवाय व्यक्तीचा संसारामध्ये सुखी होऊ शकत नाही. कोण? माय बाप, बंधू, बहीण आणि सखा. पण जर त्या व्यक्तीला संसार आणि प्रपंच कळतच नसेल तर हे असणारे 5 लोकही त्याला अजिबात मदत करत नाहीत आणि त्याच्यासोबत सहवास करण्याची यांची अजिबात इच्छा नसते. मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, जरीही मदत करणारे असतील तर काळाची उडी पडल्यावर तरी एका वाचवणार आहेत का? नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मग कोण सोडवणार आहे? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी. आमचे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू भाव चुलता. कृष्ण माझा माता विठ्ठले, पिता विठ्ठले, बंधू विठ्ठले, सखा विठ्ठले. म्हणून माझं लक्ष कुठं लागलंय तर त्याच्या चरणावर लागले. म्हणून लक्ष लागले चरणासी, मने नाम याची दासी. काय बरं त्या चरणावर? ऐकाय मायबाप, त्या चरणावर हा यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आणि सामर्थ्य. ऐका, 4ही मुक्ती आहेत. समीपता आहे, सलोकता आहे, सायुज्यता आहे, हा आणि स्वरूपता आहे मायबाप. आणखी काय? धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. धर्मार्थ काम मोक्षारव्य या इच्छे आत्मनः एकमेव हरेस्तत्र कारणम पाद सेवनम. हा म्हणून वेळोवेळी साधू संत त्या चरणावर जागा मागतात. हा हा तुका म्हणे देवा देई चरणांची सेवा. आमचे नाथबाबा सुद्धा प्रतिपादन करतात मायबाप. हा आणि मागणे नाही नाही देवा, तुझी चरण सेवा दृढ देई. आणि म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, काय म्हणतात? लक्ष लागले चरणासी, लक्ष लागले चरणासी, लक्ष लागले चरणासी. मने नाम याची दास, ओ मने नाम याची दास. नवी सौंदे क्षणभरी, नवी सौंदे झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, न्यायमूर्तीच्या चरणी, सर्व श्रोतेगणांच्या अंतरात्म्याच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. आई साहेब काय सांगाल? योगेश महाराज यांनी खूपच सुंदर आज अभंग सोडवलाय. आणि तुम्ही जे गायलं ना ते अप्रतिमच. सुंदर माझे जाते, एकदा म्हणा बरं. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुते के गे. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुते के गे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा. काय गाणं आहे हे.
आपलं कीर्तन आपण कसं गायलं पाहिजे योगेश महाराज, ते आपण सहजतेने व्यक्त केलं. गायलेल्या अभंगाचा सुरुवातीला आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंतचा पूर्ण अर्थ समजावून सांगितला. तिसरी महत्वाची बाब, आपलं कीर्तन एकदम खणखणीत आहे. तुम्ही वैकुंठवासी महादेव महाराज जगतापानं कधी ऐकलंय का? ऐकले गुरुजी, बऱ्याच वेळेस ऐकले. हा, ते बऱ्याच वेळा या वेळा जाणवलं. ते म्हणजे खणखणीत आणि एकदम दणदणीत. काही सूचितही करावंसं वाटतं, कारण तुमच्यात अफाट क्षमता आहेत. आवडेल ना? हा, नक्की नक्की बाबा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही शब्दांमध्ये आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागतील. उदाहरणार्थ, नेहमी वापरला जाणारा शब्द आहे परिस्थिती. तो इतका, त्याची परिस्थिती इतकी वाईट करून टाकली आहे की ती परिस्थितीकडे, म्हणजे जनरल आहे, मी फक्त आपल्यापुरतं बोलत नाही. तर त्या प्रत्येक शब्दाला आपण छान घेऊयात. आणि आपण जेव्हा कीर्तन करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग असतात आणि प्रसंगोत्पाद भाव असतात. मग त्या भावनेला अनुरूप आवाजाचे थोडे चढ उतार, म्हणजे एकदम सगळं सरसकट नको, तर त्या चढ उतारांची अपेक्षा असावी. आणि एक छोटीशी गोष्ट आहे जी सगळीकडे पाहायला मिळते, जेव्हा आपण एखादा अभंग गातो तेव्हा त्याचं तात्पर्य हे सगळ्या अभंगातलं शेवटी आणि अंतिम असलं पाहिजे. अन्य जरी सिद्धांत असले तरी आपण गायलेल्या अभंगाचा सिद्धांत तो अंतिम किंवा तेच आपलं डेस्टिनेशन करून थांबलं पाहिजे. त्याच्या पुढे नको काही जायला. एका गायक कीर्तनकाराने किंवा गायन प्रधान असलेल्या कीर्तनकाराने अभंगाचं निरूपण इतकं व्यवस्थित करणं ही फार मोठी जमेची आणि स्पृहणीय बाब आहे. आपल्या कीर्तनाने खूप प्रसन्नता व्यक्त करतो. शुभेच्छा आपल्याला. खरा मुद्दा हा आहे आपल्याकडे की एवढा प्रामाणिक, मायाळू आणि काय म्हणू आपण साधा भोळा व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो. गंमत आहे, तुम्ही गुन्हेगारांना पकडल्यानंतर तुमची शिक्षा द्यायची पद्धत काय आहे? ती माझी एक वेगळी प्रक्रिया आहे. आमच्याकडे एक सुंदरी नावाचा प्रकार असतो बाबा. बर. म्हणजे ते एक पट्टा असतो आणि पाठीमागं असंही असतं. तर ते असं दोन्ही हातामध्ये धरतो आम्ही आणि त्या हातावर असं मारत असतो, जेणेकरून अंगाला वळ वगैरे येणार नाही, कुठं जखम वगैरे दिसणार नाही. हातावर मारत असतो. तो जरा जास्त चांगला लागतो तो पट्टा. मग मी काय करत असतो त्यावेळेस, हातात पट्टा घ्यायचा आणि मग म्हणायचं, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. आणि मग त्याला सांगायचं मी एवढं म्हणल आणि मग तुझ्या हातावर ठोका मारला का तो जय म्हणायचं. आता ही वास्तव परिस्थिती आहे. आणि मग तो म्हणतो हो मी म्हणतो जय म्हणतो, आणि मग ते उंच घेऊन जायचं आणि ते जोरात त्याच्या हातावर मारला का तो जय म्हणत नाही, तो आयो म्हणतो. तर त्याला ती जय आठवत नाही, आयो म्हणतो. आता आयो म्हटल्यानंतर त्याला म्हणतो आता तुला परत एक प्रसाद मिळणार आहे, कारण तू जोपर्यंत जय म्हणत नाही तोपर्यंत तुला ते खावंच लागणार आहे. मग परत त्याला ठोका मारायचा. मग तो असं 2-4 वेळेस ठोके मारल्यावर मग त्याला असं आठवतं की आता जय म्हणल्याशिवाय पर्याय नाही. मग तो जय म्हणतो परत, भारत माता की जय. मी माझ्या आयुष्यामध्ये या विश्वतलावर असणाऱ्या ज्या काही माता बहिणी आहेत त्यांना माता बहिणी मानील, इथून पुढे कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही, अशा पद्धतीनं कधी कधी पनिशमेंट देण्याचा योग येतो गुरुजी. देवाच्या काठीला आवाज नसतो, पण तुमच्या त्या सुंदरीला आहे जय नाही तर आयो. माऊली आलात, एवढी सुंदर सेवा सादर केली, संपूर्ण कीर्तनाला चाल बांधलीत आपण. सेवा अशीच वाढत राहू, वृद्धिंगत होत राहू, हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. बघा माऊली संवाद कसा असेल. रोहित, अरे बाबा तू बी कीर्तन करतो, कधी यांच्यासारखं येशील र टीव्हीवर कीर्तन करायला. माऊली तुम्ही बी काही कमी नाहीत. कधी कधी तुमचं कीर्तन ऐकायला बसल्यावर मला तुमची आई म्हणून लई गर्व वाटतो हो. त्यावर हे लेकरू म्हणाला असेल एवढी छोटी इच्छा वे आई तुझी. बस की आता फक्त तू जातो आणि येतो, तू फक्त तुझी टीव्ही चालू ठेव. चला सेवेसाठी पाचारण करूयात. हरिभक्ती परायण रोहित महाराज पाटील यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. येथे सुरत
श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवण सकळा कारण लवण सकळा कारण लवण सकळा कारण अवघा झाला पण लवण सकळा कारण लवण सकळा कारण लवण सकळा कारण हेची शुरत्वाचे अंग 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 हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग तुका म्हणे पाणी पाताळपणे तळा आणि पाताळपणे तळा आणि पाताळपणे तळा आणि तुका म्हणे पाणी पाताळपणे तळा आणि पाताळपणे तळा आणि पाताळपणे तळा आणि हेची शुरत्वाचे अंग 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 हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग हरी आणिला श्रीरंग विठ्ठल 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 तुकाराम महाराज की जय, गुरु मोठे बाबा की जय, सद्गुरुदेव महाराज की जय, आदि शक्ती मुक्ताबाई की जय, बोलो रे बाई सब संतन की जय. विठाला, 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 विठाला. प्राप्त रूपी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग किंवा म्हणून दाखवलेला अभंग गाऊन दाखवलेला अभंग तुकोबरायांचा आहे. समाजाचा कल्याणाकरता पंचम वेदाची निर्मिती करून त्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आम्हाला जीवन जगत असताना नेमकं कोणता गुण आत्मसात केला पाहिजे की त्या गुणाचं महत्व सांगत असताना तो अनंत असणारा परमात्मा देखील तुमच्या हृदयात कोणला जातो एवढ्या त्या गुणाचं महात्म्य तो गुण म्हणजे नम्रता नावाचा. विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात की जीवन जगत असताना माणसानं नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बरं तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतात की नम्र झालं पाहिजे, मान्य, पण नम्र होत असताना नेमकं कधी झालं पाहिजे? काही कालावधी का नम्रतेतला नाही. जे जे बेटे भूत ते मानी जे भगवंत. जो मनुष्य भेटला त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे ना, त्या मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा नम्र हो. जे भूत भेटलं, भूत म्हणजे हे मनुष्य देह ज्याला प्राप्त झालाय ना त्याला सगळं प्राणी जीव मात्रांना भूत ही उपमा दिलेली आहे. त्या भूतांच्या ठिकाणी नम्र हो, त्याने तू अनंत हृदयात कोणशील. बरं तुकोबराय तुम्ही सांगतात की नम्रता नावाचा गुणाचा फायदा की तो अनंत असणारा परमात्मा हृदयामध्ये कोणला जाईल. याच्याही अगोदर तुकोबरायने आपल्याला सांगून ठेवलंय की हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. मग का हो तुकोबराय तुम्ही एके ठिकाणी सांगतात संतांचे पाय धरा हरीची प्राप्ती होईल आणि इथं सांगतायत नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे आम्हाला पटत नाही. असं का सांगतात? तुकोबराय म्हटले मी याचंही अगोदर सांगितलं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरांनी व्हावा भार माता. आम्हाला वेदाचा अर्थ माहितीये. वेद ज्याचं वर्णन करतात, श्रुती ज्याचं वर्णन करत असताना नेती नेती म्हणतात, असा हा भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना
यथार्थ तत्वज्ञानाचं वर्णन करून सार मात्र एकाच गोष्टीचं निघतं, नामचिंतनाचं. आम्ही तो माध्यम देखील तुम्हाला सांगितला की नामचिंतनाच्या बळावर देवाची प्राप्ती होईल, पण तरी सुद्धा साधक वर्ग नामचिंतनाचा बळापर्यंत पोचायला तयार होत नाही. आजची परिस्थिती आहे. मग या आजच्या परिस्थितीमध्ये तुकोबरायांनी 350 वर्ष अगोदर अभ्यास केला की सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी लोक नामचिंतन करतायत तुकोबरायांच्या काळामध्ये, पण येणारा काळ असा असेल की नामचिंतन करायला सुद्धा लोकांना वेळ नसणार आहे. खरंच सांगा श्रोते मंडळी, आज लोकांना वेळ आहे का? वेळ असून वेळ नाही, ही शुकांतिकाची गोष्ट आहे. मग तुकोबरायांनी विचार केला की जड जीवांचा उद्धार झाला पाहिजे. साधू संतांचं वर्णन आहे की ते जड जीवांच्या उद्धारासाठी अवताराला येत असतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, वैकुंठाहून येत असतात. या जड जीवांच्या उद्धारासाठी एवढे माध्यम सांगून हा जड जीव उद्धार करण्यासाठी धावपळ करत नाही. मग तुकोबरायांनी मात्र एक ठरवलं की सगळ्यात सोपा, कोणत्याही गोष्टीचा साहस न करता देवप्राप्तीचा माध्यम तुकोबरायांनी सांगितला की जीवन जगत असताना एक तरी उपाय करा की तो तुम्हाला साधला जाऊ शकतो. त्या उपायाचं नाव, त्या गुणाचं नाव म्हणजे नम्र झाला भूता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बरं तुकोबरा, तुम्ही आम्हाला नम्रता गुण आत्मसात करायला लावतात, म्हणजे आमच्या ठिकाणी नाही का? अहो, सध्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर नम्रता नावाचा गुण फारसा पाहायला मिळत नाही. 2 पैसा आला की लोक गर्विष्ठ होतात, अहंकारामध्ये डुबतात. पण शुकांतिकाची गोष्ट आहे, हे जग ज्यानं निर्माण केलं लोक त्याला विसरतात. याच्यापेक्षा शुकांतिकाची गोष्ट कोणती असेल? मग तुकोबरायांनी अभ्यास केल्यानंतर एक विचार केला की जड जीव मात्र या अहंकारामध्ये एवढा डुबणारे की नम्रता नावाचा गुण सुद्धा विसरून जाणारे. इथपर्यंत आमची भारताची संस्कृती ढासळायला लागली. पूर्वी संस्कार होते, आई सांगत होती, बाळा ऐक, जीवन जगत असताना मोठ्यांचा आदर कसा केला पाहिजे, जीवन जगत असताना कोणाशी कसं बोललं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आज संस्कार पूर्वी आई देत होती. माझा प्रश्न असा आहे, मार्कंडेय पुराणामध्ये मदालसा प्रकरण आलंय, ते वेदामध्ये असल्या कारणानं ते लोकांना कळलं नाही. सहज सोप्या भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी तेच मदालसा स्वतंत्र प्रकरण लिहिलं. त्या स्वतंत्र प्रकरणामध्ये मदालसा आई सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. त्या गोविंदाला शरण जा बाळा, कारण की हा देह नाशिवंत. ही संस्कार नावाची तिजोरी होती. नका संस्कार जपा, पण एक संस्कार मात्र प्रत्येकानं जोपासला पाहिजे. तर संस्काराचं नाव म्हणजे आमचा वारकरी संप्रदायाचा समरसतेचा मंत्र म्हणजे माणुसकी नावाचा संस्कार प्रत्येकानं जोपासला पाहिजे. ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. पण सध्याच्या काळामध्ये तोच नम्रता नावाचा गुण एवढा ढासळला की आम्हाला पाहायला मिळत नाही. 2008 मध्ये ताजमहल अटॅक झाला, त्यावेळेस ते रतन टाटाजींचं ते हॉटेल, अनेक त्याच्यामध्ये जखमी झाले, बरेच जण मेले. पण रतन टाटाजींनी सगळे जे मेले जखमी झाले त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत केली, त्या कुटुंबांना आधार दिला. माझा प्रश्न असा आहे, रतन टाटाजींनी ठरवलं असतं तर कुणालाही पाठवून पैशाची मदत केली असती, पण मात्र तसं केलं नाही, स्वतः गेले. ही त्यांच्या अंगातली असलेली नम्रता. आज ते गेले पण सुद्धा त्यांचं नाव आपल्या कीर्तनातून घेतलं जाताना एवढा नम्रता नावाचा गुणाचा फायदा आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर श्रीमंत मनुष्यानं नम्रता अंगी आणली तर तो जगावर राज्य करू शकतो. तर ज्याने हे विश्व निर्माण केलंय ना, तुकोबराय म्हणतात आम्हाला त्याची प्रचिती आली की विश्व निर्माण करणारा सुद्धा आमचा नम्रतेचा गुणाना आम्ही हृदयात कोंडला. अभंगाच्या प्रथम चरणात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेचे शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. या नम्रतेच्या गुणावर आम्ही अनंत असणारा परमात्मा हृदयामध्ये कोंडला. बरं, याचं काहीतरी लक्षण आहे का तुकोबराय तुमच्याकडे? आहे ना, हेचे शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. हे शूरत्वाचं अंग आहे. नम्रता गुण म्हणजे शूरत्वाचं अंग आहे. आज आमचा सहज तरुण म्हणतो की मी मोडेल पण वाकणार नाही. ही आमची भारताची संस्कृती शिकवत नाही. ज्याला नम्रता घेता आला ना त्यानं जगावर राज्य केलं. पण सध्या झालं असं, आमचे संत विचारांपासून लोक आलिप्त झाले आणि मात्र ज्वानी यस पप्पा आहा टमाटरच्या नादी लागले. संत विचारांची प्रचिती गेली तर कस काय आम्हाला शूरत्वाचा अंग करणारे? माझा प्रश्न तुमच्या समोर आहे, शूरत्वाचा अंग संत वाङ्मयामध्ये नम्रता,
नम्रता घ्या. हनुमंतरायांकडे बुद्धिमत्ता होती. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये प्रपद्ये शरणम श्रीरामदूतम. बुद्धिमत्ता होती, शूर आणि धीर होते, पण तरी सुद्धा हनुमंतरायांचे जास्तीत जास्त महत्व कशानं वर्णन होत असेल ना, एवढं सगळं हनुमंतरायांकडे असताना देखील त्यांचा नम्रतेचा गुणानं श्रीराम जानकी हृदयात स्थापन केलं ना, हे शूरत्वाचं अंग. हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवन सकळा कारण. तुकोबरा याचा पलीकडे जाऊन सांगतात अवघा झाला पण लवन सकळा कारण. मला सहज कळणारं साधन म्हणजे संत वाङ्मय. आम्हाला उदाहरण देतात मिठाचं. मीठ हे भरपूर गरजेचं आहे. मिठाशिवाय कोणताही पदार्थ चविष्ट लागत नाही, पण तरी सुद्धा मिठाची किंमत आज 30च्या 30 आहे. एक माचीसची किंमत सुद्धा आज 30च्या 30 आहे. लोक मिठाला एवढं मान्यता देत नाही. पण माझा प्रश्न असा आहे, एखाद दिवशी मिठाशिवाय भाजी खाऊन बघा, खाणार आहेत? आम्हाला मिठाशिवाय चविष्ट पदार्थ लागूच शकत नाही. मीठ जसं सगळ्या पदार्थांसाठी युक्त आहे, पण त्याची किंमत जरी कमी असली आपल्याला दिसत असते ना, तसं नम्रता नावाचा गुण सगळ्या ठिकाणी उपयुक्त आहे. त्याच्याशिवाय मनुष्याला मोठंही होता येऊ शकत नाही, आणि त्याच्याशिवाय अनंत असणारा परमात्मा हृदयात सुद्धा कोणता येत नाही ना. मीठ भाजीसाठी जेवढं महत्वाचं आहे, तेवढं जीवनासाठी नम्रता नावाचा गुण महत्वाचा आहे. म्हणून उदाहरण दिलंय अवघा झाला पण लवन सकळा कारण. एवढं महात्म्य या नम्रता गुणाचं आहे. मग तुकोबरा आहे, अहंकाराचा काय फायदा आहे? अहंकार जर आला तर मनुष्य खाली जातो, आणि नम्रता आला तर वरती जातो. अफजल खानाचा प्रसंग आठवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. बाबासाहेब पुरंदरे यांचा बखर मध्ये उल्लेख आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरावर ज्यावेळेस संकट आलं अफजल खानाचं, त्यावेळेस अफजल खान आला. अफजल खानाची भेट झाली. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बोलवलं होतं. अफजल खान आल्यानंतर अफजल खान मेला, पण अफजल खानाला अहंकारानं मारलं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नम्रतेच्या गुणानं आई जगदंबे भवानी हर हर महादेवाचा जय जयकार होऊन विजयाला पूर्णत्व प्राप्त झालं ना. हे नम्रता नावाचा गुणाचा फायदा आहे, आणि अहंकार गुणाचा दुरुपयोग आहे. म्हणून जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तो अनंत असणारा परमात्मा हृदयात येण्यासाठी आम्ही लहानपण तुकोबरा म्हणतात की लहानपण देगा देवा. मग त्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. संत वाङ्मय हेच आम्हाला शिकवतं की आमच्या मार्गावर चला, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, त्याच्याशिवाय सुख नाही. नम्रता नावाचा गुण सध्या तरी कलियुगामध्ये आत्मसात केला पाहिजे. त्याचा फायदा हृदयामध्ये तो भगवंत कोणला जातो. पण तो भगवंत म्हणजे कोण हो? विठोबा रकुमाई. नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता. हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवन सकळा कारण. तुकोबरा एक उदाहरण तुम्ही मिठाचं दिलं, आमचं समाधान झालं नाही. याच्यापेक्षा सोपं सांगा. तुकोबरा म्हणतात मी पाण्याचं उदाहरण देतो. जे ठेम ठेम पाणी पडतं ना, ते जमिनीत जिरतं, ते खोल पाताळाला जातं. ते पाण्यासारखं तुमचं जीवन असलं पाहिजे. अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे पाणी, 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 तुका म्हणे पाणी. पाताळपणे तळाली, पाताळपणे तळाली. हेची शूरत्वाचे अंग, हेची शूरत्वाचे अंग. तुकोबराय सांगतात पाण्यासारखं जीवन असू द्या, स्वच्छ आणि समृद्ध. एकच संदेश देऊन जाईल. आमचा वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो, पंढरीचा लोकांनाही अभिमान, पाया पडे जण एकमेका. तो संदेश सगळ्यांनी घ्या. संस्कार नावाची तिजोरी जोपासा. आणि आमचं संत वाङ्मय जे सांगताना बाबांनो, नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता. तुम्ही किती विद्वान व्हा, मोठं होण्यासाठी 4 गोष्टी लागतात. एक परिश्रम लागतो, ज्ञानग्रंथ नृत्य, नैतिकता, सौम्यता, आणि सगळ्यात महत्वाचं नम्रता. त्या गुणाशिवाय तुमचं जीवन उज्ज्वल नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. काय सांगाल माऊली? रोहित महाराज,
अभंगाला दृष्टांताच्या योजना करताना आपण सगळ्यांचा विचार करून त्या करतात, हा विचार फार चांगला आहे. अवघा झाला पण लवण सकळा कारण, याच्यावरचं केलेलं विवरण अतिशय छान आहे. आपण स्वरांची तालाची मेहनत थोडी घेणं अपेक्षित आहे, तुमची भजनाची थोडीशी मेहनत आणि शब्दांची योजना आणि भजनाच्या मध्ये आपण छान काम करावं. आपल्या प्रवासाला शुभेच्छा. आई साहेब, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. रोहित महाराजांनी छान अभंगाचं विवरण केलं. छान बोललात तुम्ही. फक्त जे पंचम म्हणतात ते पंचम म्हणा, थोडेसे शब्द जरा बदल करा, पण छानच कार्यक्रम आपण केला, बोललात. आपल्याला शुभेच्छा. वा 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 वा. सेवा वाढत राहो हीच आता पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. चला माऊली, मंचावर आमंत्रित करूया हरिभक्त परायण योगेश महाराज आणि रोहित महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे. ते आहेत हरिभक्ती परायण योगेश महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. महाराज, वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?